नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑफलाईन अर्ज आहे मित्रांनो, तो तुम्हाला कसा भरायचा, तो याची लिंक आहे, ज्या PDF आहे ज्या फॉर्मची, ती तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली देणार आहे. मित्रांनो, हा फॉर्म आहे आपला. तर बघू शकता, हा फॉर्म मित्रांनो फक्त जे विवाहित महिला किंवा ज्या विधवा महिला त्यांच्यासाठीच आहे. ज्यांचं लग्न झालं नाही त्यांच्यासाठी मित्रांनो हा फॉर्म नाही आहे. जे ऑनलाईन फॉर्म आहे मित्रांनो, ते स्टार्ट झालं, आपण त्याबद्दल व्हिडिओ हा बनवणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला महिलेचं पूर्ण नाव हे टाकायचं आहे. जे नाव आहे मित्रांनो ते तुम्हाला टाकायचं आहे पूर्ण. त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे इथं. त्यानंतर लग्नानंतर नाव टाकायचं आहे. दुसऱ्या सेक्शनला आपलं जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तिसऱ्या सेक्शनला मित्रांनो पूर्ण पत्ता आहे महिलेचा आपल्याला हा टाकायचा आहे. चौथ्या सेक्शनला मित्रांनो जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका, पिनकोड हा तुम्हाला हा मित्रांनो ह्या अर्जात टाकायचा आहे. तर मित्रांनो, हा अर्ज आपल्याला पुढे सबमिट करायचा आहे. या सगळ्या डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगत आहे. तर मित्रांनो, 5वा जो सेक्शन आहे, मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो, तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या विभागामार्फत म्हणजे श्रावण बाळ योजना असेल किंवा दुसरी कोणती योजना जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही इथं ते इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 8मध्ये विवाह स्थिती, विवाहित, घटस्फोटित, त्या तिथे तुम्हाला टिक मार्क तुम्हाला इथे करायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही असे टिक मार्क करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचे बँक खात्याचे तपशील द्यायचा आहे. बँकेचे पूर्ण नाव टाका. आणि मित्रांनो, तुमच्याकडे जर बँकेचे खाते नसेल तर तुम्ही जे पोस्ट ऑफिसचं खातं आहे मित्रांनो, त्यात तुम्ही अकाउंट खोलून ते पण तुम्ही खातं देऊ शकता. तर पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा तुमचे मित्रांनो जे पैसे ते त्या खात्यात तुमचे पैसे येतील. तर मित्रांनो, तुमच्या बँकेचे नाव टाकायचं आहे. तुमच्या खात्याचं नाव, तुमच्या स्वतः नाव टाकायचं आहे. बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे. IFSC कोड टाकायचा आहे तुम्हाला. तो तुम्हाला पासबुक भेटेल किंवा तुम्ही नेटला पण तो सर्च करू शकता. तर त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे मित्रांनो, ते तुम्हाला बँक खात्याशी जोडलेले आहे किंवा नाही, ते तुम्ही नसेल जोडलेले मित्रांनो तुम्ही ते जोडून घ्या. तर शक्यतो होच करा. भरपूर टाईम आहे, तुम्ही होय करा. तर त्यानंतर मित्रांनो, इथं 11वा प्रकार आहे नारी शक्ती प्रकार. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे मित्रांनो, तुम्ही कोणाकडे हा सबमिट करणार आहात. म्हणजे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वाडा अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. तर मित्रांनो, तुम्ही त्यांच्याकडे कोणाकडे सबमिट करणार आहे, शक्यतो अंगणवाडी सेविकाकडे मित्रांनो सबमिट करा. तिथे तुम्हाला असा टिक मार्क करायचा आहे. तर त्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला जे डॉक्युमेंट पाहिजे आहेत, तर तुमचं आधार कार्ड पाहिजे किंवा आदिवासी जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र. तर नवीन जी आलेलं आहे मित्रांनो, त्यामध्ये मी तो व्हिडिओ बनवला आहे, काय लागतं काय नाही. तर त्यामधले एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. तिथं आणीवाला तुम्हाला पासबुक लागणार आहे मित्रांनो. हमीपत्राची लिंक तुम्हाला मी खाली देतो, ते पण तुम्हाला पाहिजे, ते तुम्हाला द्यावंच लागणार. फोटो पाहिजे तुम्हाला, हे कंपल्सरी आहे. आधार कार्डावर तुम्ही तुमचं आपलं मतदान कार्ड किंवा दुसरे कोणते पण डॉक्युमेंट तुम्ही ते देऊ शकता. तुम्ही तर एवढं पूर्ण ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि तुम्हाला जर आपलं ऑफलाईन जमा करायचं असेल, तुम्हाला याची पूर्ण सगळ्याची जी झेरॉक्स मित्रांनो तुम्हाला हे ह्या अर्जासोबत द्यावं लागणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो, तर तुम्हाला जो अर्ज पूर्ण अंगणवाडी शिक्षणामध्ये जमा करायचा आहे, ते टीप दिलेलं आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला जो फॉर्म आहे हा अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे. तर त्यानंतर मित्रांनो, खाली हमीपत्रे बघू शकता. तर तुम्हाला इथं तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. नवीन जी नुसार मित्रांनो, तुमच्याकडे केसरी किंवा दुसरं काही रेशन कार्ड असेल त्याच्यावर तुम्हाला ही सूट भेटणार आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी आयकर म्हणजे टॅक्स भरत नसेल त्यावर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. तर त्यानंतर मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरातलं कोणी गव्हर्नमेंट जॉबला नाही, सरकारी विभागात कंत्राटी किंवा कायमस्वरूपी किंवा सेवानिवृत्त जरी झालं असेल तर ते कोणत्या प्रकारचं वेतन घेत नाही, तर या ठिकाणी तुम्ही टिक मार्क तुम्हाला मित्रांनो ही करायची आहे. म्हणजे मित्रांनो, तुमच्या घरातलं कोणी गव्हर्नमेंट जॉबला नाही पाहिजे किंवा त्यांना कोणतं सेवानिवृत्त वेतन वगैरे भेटत नसलेलं पाहिजे. तर मित्रांनो, त्यानंतर शासनामार्फत लाभ होणाऱ्या कोणत्या योजना मी 1500पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही. तर तुम्ही याआधी कोणी लाभ घेतलेला असेल मित्रांनो, तुम्हाला ह्या योजनेचा लाभ होणार नाही. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान कोणी खासदार किंवा आमदार नाही, तर तुम्ही ते टिक मार्क करता येईल. तर मित्रांनो, खालचे सगळे डिटेल बघून घ्या. माझ्या कुटुंबाचे सदस्य सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशनमध्ये किंवा उपक्रमाचे कोणताही सदस्य नाही. तर मित्रांनो, तुम्ही कोणी पण कोणत्या गव्हर्नमेंट खात्यात असेल तर तुम्हाला हे योजनेचा लाभ होणार नाही, कारण मित्रांनो हे व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, तर याचा चेंजेस झालेला आहे मित्रांनो सध्या. म्हणजे 5 एकरपेक्षा पण असलं तरी जास्त ते चालते. तर मित्रांनो बघा, आणि पुढं चारचाकी वाहने नोंदणी मित्रांनो इथे पण तुम्ही टिक मार्क करा. तर मित्रांनो, नवीन GRमध्ये फक्त 5 एकरचं हे झालेलं आहे आणि 2.5 लाखापेक्षा कमी तुमच्याकडे जर समजा केसरी जर हे असेल तर तुम्हाला ते
भेटणार आहे मित्रांनो. तो असे काही चेंजेस झाले त्यावर व्हिडिओ मी बनवला आहे मित्रांनो. आता त्यानंतर मित्रांनो वरील घोषित तर तुमचे जे पूर्ण हमीपत्र हे लिहून घेतं. त्यानंतर तुम्हाला इथे खाली पूर्ण वाचून घ्या टोटल काय असेल ते. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भ पोर्टल ॲपहून आधारित प्रमाणित सोबत स्वतःला प्रमाणित करण्यात आधार क्रमांक बायोमेट्रिक यावर OTP टाईमने मी माझी काही हरकत नसेल. तर मित्रांनो हे पूर्ण फॉर्म आहे, तुम्ही वाचून घ्या, पूर्ण डिटेल घ्या, एकदा व्यवस्थित वाचा. तर मित्रांनो हा हमीपत्र तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची सही आहे मित्रांनो, इथे खाली सही तुमची ही करायची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो हे हमीपत्र खालतं यावर तुमची स्वतःची सही घेऊन हमीपत्र याची नोंदणी क्रमांक मित्रांनो तुमच्याकडे ठेवून घ्या. म्हणजे कसं जर तुम्हाला तुमचा फॉर्म वगैरे हरवला तर तुमच्याकडे हे नोंदणीपत्र हे राहील. तर मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म याची लिंक तुम्हाला मी खाली देतो हमीपत्राची पूर्ण फॉर्मची, किंवा अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा हा फॉर्म तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो सध्या ऑफलाईन चालू आहे, तर ऑनलाईन लवकर चालू होईल. तर अशा प्रकारे हा फॉर्म मित्रांनो ऑफलाईन तुम्हाला भरायचा आहे. तुम्ही ऑफलाईन हा फॉर्म भरून तुमचे सगळे जे डॉक्युमेंट आहे ते जमा करा आणि ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरा. तर मित्रांनो ह्या डिटेल होत्या फॉर्ममध्ये. फॉर्म कसा भरायचा, तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ऑनलाईन फॉर्मचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येतो मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.